मोडके, सवाल महाराष्ट्र टीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत। आपण पाहतात सवाल महाराष्ट्राचा, तुमचा आमचा सर्वसामान्य जनतेचा सवाल महाराष्ट्राचा। सुरुवात करूया आजच्या ताज्या घडामोडींनी। कोपरखैरणे पोलिसांची पुन्हा एकदा धडाकेबाज कामगिरी। कोपरखैरणे पोलीस ठाणे हद्दीतून चोरी व गहाळ झालेल्या मोबाईल फोनचा CEIR प्रणालीच्या माध्यमातून अहोरात्र मेहनत घेऊन कोपरखैरणे पोलिसांना मोबाईल शोधण्यास यश आले। वरिष्ठ पोलीस निरीक्षक औदुंबर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कोपरखैरणे येथील पोलीस शिपाई मोरे यांनी भारतातील विविध राज्यातून व सातासमुद्रा पलीकडे जाऊनही आतापर्यंत 510 मोबाईल हस्तगत करून नागरिकांना परत मिळवून देण्यास यश आले आहे। व दिनांक 21 रोजी कोपरखैरणे पोलिसांच्या माध्यमातून सोने, चांदी, टू व्हीलर अशा एकूण 10 लाख किमतीचे मुद्देमाल सहाय्यक पोलीस आयुक्त आदिनाथ बुधवंत यांच्या हस्ते नागरिकांना सुपूर्द करण्यात आले। ACP बुधवंत यांनी कोपरखैरणे पोलिसांचे कौतुक केले व नागरिकांनीही कोपरखैरणे पोलिसांचे कौतुक करत आभार व्यक्त केले। ब्युरो रिपोर्ट, सवाल महाराष्ट्राचा। आज कोपरखैरणे पोलीस स्टेशन मार्फत हरवलेले मोबाईल, चोरी गेलेले मोबाईल असे परत देण्याचा कार्यक्रम ठेवला होता। यामध्ये आज आपण 27 मोबाईल जवळजवळ 7 लाख किमतीचे आपण आज परत केलेले आहेत, त्यांना मिळवून दिलेले आहेत। यामध्ये CEIR या पोर्टल मार्फत राहुल मोरे यांनी खूप चांगलं काम केलेलं आहे। त्यांनी आतापर्यंत यापूर्वी सुद्धा जवळजवळ 150 ते 200 मोबाईल त्यांनी परत मिळवून दिलेले आहेत। ही कोपरखैरण्याची PIंची आणि राहुल यांच्या टीमचं मी या ठिकाणी अभिनंदन करतो। मोबाईल हरवणं, चोरी जाणं हे फार मोठं दुःख आहे। यामध्ये जसं साहेबांनी सांगितलं की याच्यामध्ये आपला डाटा असतो, हे असतो, याच्यामध्ये आपले फोटो खूप महत्त्वाचे असते। आपले मुलांचे, नातेवाईकांचे हे 10-10, 15-15 वर्षापूर्वीचे फोटो असतात। ते जर असा मोबाईल गेला तर ते आपण त्याला मिस करतो। असा मोबाईल परत मिळणं हे खूप आनंदाची गोष्ट आहे प्रत्येकासाठी। तर परत एकदा मी राहुल मोरे आणि औदुंबर पाटील यांच्या टीमचे सर्वांचे एकदा मी अभिनंदन करतो। तसेच औदुंबर पाटील साहेबांनी 16 वर्षापूर्वी चोरी झाली होती आणि त्याच्यामध्ये जे सोनं गेलं होतं ते सुद्धा आज परत देण्याचा कार्यक्रम केलेला आहे। 16 वर्षापूर्वी जर त्याचा जो मुद्देमाल असेल तर पोलिसांनी, ही बी खूप मोठी कौतुकाची गोष्ट आहे। पाटील साहेबांचं परत एकदा मी अभिनंदन करतो। तसंच यांचं चांदी सुद्धा परत दिलेली आहे। आपण सगळे एकदा पाटील साहेबांचं आणि त्यांच्या टीमचं अभिनंदन करू आणि नेहमी तुमचं कोणाची काही अडचण असेल तर साहेबांशी कॉन्टॅक्ट करा, सहकार्य करत राहा। धन्यवाद। माझं नाव शीतल। 22 डिसेंबर 2024 रात्री 11:30च्या सुमारास MSCB सेक्टर 19च्या बस स्टॉपवरून माझा मोबाईल माझ्या समोरून चोर घेऊन गेला। पण मी प्रयत्न केला त्याच्या मागे, पण नाही भेटला। हातामध्ये कंप्लेंट केली। नंतर रिलेटिव्ह लोकांनी बोललं की पोलीस कंप्लेंट करून काही होणार नाही, मोबाईल नाही भेटणार। पण मी होप्स नाही सोडले। मी विचार केला नाही, माझा मोबाईल मला परत भेटेल। आणि त्या वेळेला मोरे सर पण ॲक्च्युली गावी गेले होते, त्याच्यामुळे खूपच विचार येत होते भेटेल नाही भेटेल। पण आता त्या दिवशी अचानक मोरे सरांचा कॉल आला की आपला मोबाईल हरवला आहे का। तर मीच शॉक झाली, म्हटलं असं कसं फोन आला म्हणून। तर मी बोलली हां, मोबाईल हरवलेला। तर त्यांनी बोलले तुम्ही मोबाईल घ्यायला शुक्रवारी 4:30 वाजता या। येताना पण असं वाटलं नव्हतं म्हणजे की मोबाईल भेटेल करून। असं वर्कवर एवढा विश्वास झाला आहे की हरवलेली वस्तू पण पुन्हा भेटू शकते। कोपरखैरण्याचे पोलीस खरंच खूप चांगलं वर्क करतायत, त्यांचं खूप चांगलं काम आहे। 29 दिसंबर को मेरा मोबाइल कोपरखैरणे रेलवे स्टेशन पर गया था। जैसे ही फिर पता चला कि आधे घंटे बाद मेरा मोबाइल स्विच हो गया, पता नहीं चला। तो फिर जैसे ही यहाँ पर पुलिस स्टेशन में आके कंप्लेंट किया था, फिर मोरे साहब से कांटेक्ट हुआ तो मोरे साहब बोला कि 100% मेरा मोबाइल आपको ला के देंगे। सब ये बड़े साहब अपना अवार्ड साहब, उन्होंने बोला कि आपका मोबाइल 100% हम लोग ला के देंगे, कोई टेंशन नहीं। और जैसे 4 दिन पहले कॉल आया कि आपका मोबाइल ट्रेस हो गया है, आपको जल्द से जल्द मिल जाएगा। बहुत बहुत धन्यवाद सर आपका। संपूर्ण महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी सवाल महाराष्ट्राला सबस्क्राइब करा आणि दाबा बेल आयकॉन आमच्या रोजच्या अपडेट्स पाहण्यासाठी। धन्यवाद।